बंद पडली म्हणजे एकतर प्रभाग सिस्टीम ही आपल्या शहरामध्ये पहिल्यांदा लागू झाली। लोक एक तर त्या संभ्रमामध्ये आहे की बटन किती दाबायचे काय दाबायचे, जनजागृती व्यवस्थितपणे झालेली नाही त्या विषयावर। आणि दुसरी गोष्ट मशीन दाबताना ते एक बटन जे आहे तर ते प्रेस करायला गेलं तर ते जरा जास्त प्रेस केलं तर ते बटन वर येतं। तर हे निवडणूक आयोगाने थोडंसं लक्ष देऊन पहिल्यांदा मशिनरी सगळ्या चेक करून ते सगळं करायला हवं। महानगरपालिका निवडणूक आयोगाने कुठलीही सुविधा देण्यात नाही। आता बघा 1:30 वाजेला 1 वाजून 10 मिनिटं होत आहे, ऊन कसं तापत आहे। पहिले तर उन्हामध्ये लोक उभे आहे, मंडप नाही, काही सुविधा नाही, पण पाण्याच्या सुविधा आहे ना, वयोवृद्धांना बसण्याच्या सुविधा आहे। आता चक्कर येऊन तुम्ही फायदा 2 मिनिटं चक्कर येऊन एक महिला जी पडलेली आहे, कोणताच इथं मदतीसाठी कोणताच इथं हातभार महानगरपालिका निवडणूक आयोगाने कोणाच उभार केला नाही। फटाफट वोटिंग करो, वोट वाया मत जाने। बोला ना, कॅमेऱ्यात बोला। तुम्हाला ते पोलिंग ऑफिसरने तुम्हाला 10 फोन केले आणि कधी येणार तुम्ही? मग लोक इथं बसायला तरी व्यवस्था आहे का लोकांची? आज किती वेळापासून सांगताय तुम्ही 5 मिनिटात येतोय म्हणून? उमेदवारांना मतदान करायला आलेले आहेत, यांची खाण्यापिण्याची सोय पण आम्हीच करावी का? प्रशासन कुठे? मतदान केंद्र कोणतं आहे आपलं? चौरा मराठा स्कूल। निवडणूक आयोग ने सुविधा दी है कि तुम्हारे यहाँ बैठने के लिए कोई बैठने की कोई सुविधा है क्या? नहीं है और मशीन खराब हो गई, ध्यान देना चाहिए। कितनी देर से खड़े आप? 1 घंटे से खड़े हुए हम। महिलाओं को बैठने के लिए यहाँ टेबल नहीं है, पानी नहीं है, पानी की कोई सुविधा नहीं की है। बहुत से लेडीजों को खड़े रहने की वजह से चक्कर आ रही कि नहीं आ रही? मतदान केंद्र कुठे? हाँ, मराठा स्कूल। हाँ, पूरे को नीचे बैठ गए धूप में खड़े हुए लोग हैं, वो चक्कर आके बैठे। हाँ, वो पूरे के पूरे। हाँ, मशीनरी चालू करो, जल्दी लोक 1-1 घंटा जो है 2 मिनट के लिए बरोबर चालू है ना। उन्हात उभे लोक काय कुठं मंडप कुठं आहे? मंडप आहे का? उन्हात उभे खड़े हुए पुढे लेडीजसाठी काही संस्था हॅलो आपल्या केंद्रामध्ये आज जे गोंधळ झालेला आहे, मशीन बंद पडलेली आहे बरीच, आणि बरेच मतदाताला त्रास होतात, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? बस म्हणणं आहे की आता महानगरपालिका निवडणूक आयोगाने कुठलीही सुविधा देण्यात नाही। आता बघा 1:30 वाजेला 1 वाजून 10 मिनिटं होत आहे, ऊन कसं तापत आहे। पहिले तर उन्हामध्ये लोक उभे आहे, मंडप नाही, काही सुविधा नाही, पण पाण्याच्या सुविधा आहे ना, वयोवृद्धांना बसण्याच्या सुविधा आहे। आता चक्कर येऊन तुम्ही फायदा 2 मिनिटं चक्कर येऊन एक महिला जी पडलेली आहे, कोणताच इथं मदतीसाठी कोणताच इथं हातभार महानगरपालिका निवडणूक आयोगाने कोणाच उभार केला नाही। हा निष्काळजीपणा खूप मोठा महानगरपालिकेचा दिसून येतो, निवडणूक आयोगाचा दिसून येतो। याच्यात काही राजकीय षडयंत्र वाटतं का आपल्याला? वाटू शकतो साहेब, बिलकुल होऊ शकतं। मतदान नाही व्हावा आणि पैशावाल्यांचा विजय व्हावा तर बिलकुल हे होऊ शकतं। ते आपल्या मतदान केंद्रामध्ये काही गोंधळ झालेला आहे, मशीन बंद पडलेली आहे, याच्याबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे का? मशीन बंद पडली म्हणजे एकतर प्रभाग सिस्टीम ही आपल्या शहरामध्ये पहिल्यांदा लागू झाली। लोक एक तर त्या संभ्रमामध्ये आहे की बटन किती दाबायचे काय दाबायचे, जनजागृती व्यवस्थितपणे झालेली नाही त्या विषयावर। आणि दुसरी गोष्ट मशीन दाबताना ते एक बटन जे आहे तर ते प्रेस करायला गेलं तर ते जरा जास्त प्रेस केलं तर ते बटन
लोकांवर येतं. तर हे निवडणूक आयोगाने थोडंसं लक्ष देऊन पहिल्यांदा मशिनरी सगळ्या चेक करून ते सगळं करायला हवं होतं. मतदार एवढे लाईनीने असंख्य याच्याने उभे आहेत. एकतर अगोदर मतदार बाहेर पडते, पण ह्या वेळेस अक्षरशः म्हणजे सगळी मतदार हिंदू जनजागृती ज्याला म्हणतात तो प्रकार आता झाला आहे. सगळी लोक उत्स्फूर्ततेने प्रतिसाद देतात, पण मशिनीच्या प्रॉब्लेममुळे 2-3 ठिकाणी असा विषय झालेला आहे. आणि याच्यात पैशाचा उमेदवार वगैरे काही विषय नाही आहे. जनता जनार्दन आहे, त्यांच्या हातामध्ये कोणाला बसवायचं आहे कोणाला पाळायचं ते जनता जनार्दन ठरवेल. आणि बस. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।